मैत्रिणींनो, मासिक पाळी आली किंवा पाळी येण्याची तारीख जरी जवळ आली तर तुमचा मूड खराब होतो का? मूड स्विंग ही एक सामान्य समस्या आहे. या काळात महिलांना कधी कधी राग येतो, कधी कधी त्यांना रडावंसं वाटतं. मूड स्विंग्सची अनेक कारणं दिसू शकतात, जसं की हार्मोनल बदल, ताणतणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवय. महिन्यातील ते 4 दिवस सर्व महिलांसाठी सारखेच नसतात. कोणाला कमी त्रास होतो तर कोणाला जास्त. या काळात पोटदुखी, पाठदुखी, ओटीपोट दुखणं, हेवी फ्लो अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पिरियड्स येण्यापूर्वी महिलांमध्ये अनेक संकेत देखील दिसू लागतात, पण काहींमध्ये लक्षणं दिसत सुद्धा नाही. काही महिलांमध्ये इमोशनल आणि शारीरिक बदल दिसून येतात. त्यांना प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं म्हटलं जातं. मासिक पाळी किंवा पिरियड्स येण्यापूर्वी तुम्हाला देखील मूड स्विंगचा त्रास जाणवत असेल किंवा इमोशनल बदलांचा सामना करावा लागत असेल तर काही उपायांच्या मदतीनं तुम्हाला आराम मिळू शकतो. जर तुम्हालाही मासिक पाळीच्या काळात मूड स्विंगचा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही मूड स्विंग्सवर नियंत्रण मिळवू शकता. कसं हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. आता मूड स्विंग्सची कारणं नेमकी काय आहेत? तर हार्मोनल बदल, मासिक पाळीच्या दरम्यान इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामध्ये मूड स्विंग होतो. ताणतणाव हे देखील मूड स्विंगचे एक प्रमुख कारण मानलं जातं. जर तुम्हाला जास्त स्ट्रेस येत असेल तर खराब आहार, ज्यामध्ये जंक फूड, प्रक्रिया केलेलं अन्न आणि कॅफीनचे जास्त सेवन केल्यानं देखील तुमचे मूड स्विंग होऊ शकतात. त्याचबरोबर झोपेचा अभाव, पुरेशी झोप न मिळाल्याने मूड स्विंग होतो. मूड स्विंगसाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय दिलेले आहेत, तर ते तुम्ही वापरू शकता. आता औषधी वनस्पती, अश्वगंधा, शतावरी आणि ब्राह्मी सारख्या औषधी वनस्पती आहेत ज्या मूड स्विंग कमी करायला तुम्हाला मदत करू शकता. आहारामध्ये काय करायचंय तर पाळी सुरू होण्यापूर्वी मूड स्विंग्स जे होतात त्याचं कारण आपल्याला जाणून घ्यायचंय. शरीरामध्ये होणारा हार्मोनल बदल जो मॅनेज करण्यासाठी तुम्ही डाएट किंवा आहारामध्ये काही बदल करू शकतात. फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन बी, लोह असलेले पदार्थांचं सेवन तुम्ही करा. थकवा दूर करण्यासाठी फळांचं सेवन देखील तुम्ही करू शकता, ज्यामध्ये हिरव्या भाज्या, डाळी, फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो आणि तुम्ही संतुलित आहार घेऊ शकता. आता योग आणि ध्यान, तर योग आणि ध्यान केल्याने ताण कमी होतो आणि मूड देखील चांगला फ्रेश राहतो. पुरेशी झोप, याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय. 7 ते 8 तासाची झोप तुम्हाला घ्यायची आहे. पंचकर्म ही एक आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे जी शरीराला विषमुक्त करायला मदत करते. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर तर तुम्ही करूच शकता. अश्वगंधा ही जी आयुर्वेदिक वनस्पती आहे ही शक्तिशाली आहे, जी तणाव कमी करायला मदत करते आणि मूड देखील चांगला सुधारते. यानंतर शतावरी जी हार्मोनल संतुलन राखायला मदत करते, ज्यानं मूड स्विंग कमी होऊ शकतो. ब्राह्मीनं मन शांत होतं आणि ताण देखील कमी व्हायला मदत होते. याचाही वापर तुम्ही करू शकता. तर अशा काळामध्ये बिलकुल तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. तणाव कमी करण्यासाठी आराम करा, ध्यान करा, योगासनं करा. इमोशनल संतुलन सुधारायला यामुळे मदत होते. प्रक्रिया केलेले, पॅक केलेले जास्त मीठ तुम्ही खाऊ नका. मिठामुळे ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो. यामुळे अंग दुखणं, शरीरावर सूज येणं असेही त्रास तुम्हाला होऊ शकतात. हे सगळे तुम्ही उपाय करून बघा. तुमचा मूड फ्रेश ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.